नमस्कार सर, लिओ कस्टमर केअर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. देवामाली बोलतोय म्हटलं. अरे काय लागलाय रे माझ्या मागे, परत परत कॉल करतोय. प्रेमानं बोला मॅडम म्हटलं. कस्टमर आहे आम्ही तुमचे. आमच्यामुळेच तर तुमचा धंदा चालू आहे. अरे धंदानी त्याला बिझनेस म्हणता. हो धंदाच म्हणता त्याला, आम्हाला नको शिकवा. बरं बरं काय होतं, कशासाठी गेला फोन? अरे नेट चालत नाही मॅडम माझं. म्हणजे सकाळचा व्हिडिओ डाउनलोड करतोय पण डाउनलोडच होत नाही. एवढं नेट स्लो चालतंय तुमचं. हो सर, ते केव्हा केव्हा काय होते, आपण जिथं राहतो तिथं खूप लोक नेट यूज करतात, त्यामुळे नेट स्पीड स्लो होऊन जाते. उदाहरण करता जर तुम्हाला बऱ्हाणपूर ते जळगाव जायचं आहे तर तुम्हाला जवळपास 1 तास लागतो. जर त्या सडकीचा उपयोग खूप लोक करत असले तर ट्रॅफिकमुळे तुम्हाला 2 किंवा 3 तास लागू शकता. अरे मॅडम ते सगळं मला नको सांगा. मी तुम्हाला पैसे कमी दिले का? मी तर खटाखट मोजून दिले ना तुम्हाला. तुम्ही ते तिकडे काय पण करा, माझी नेट स्पीड वाढवा तुम्ही. हो सर, काही वेळानंतर तुमची नेट स्पीड वाढून जाईल. काल पण तेच चांगलं होतं तुम्ही, पण काही वाढली नाही माझी नेट स्पीड. रिचार्ज संपलं की कशा फोनावर फोन करता तुम्ही? मग हे समजत नाही का तुम्हाला? सर तुमची नेट स्पीड कधीपासून कमी झाली? जेव्हापासून तुम्ही 5G लॉन्च केलाय ना तेव्हापासून. सर तुमचा मोबाईल कोणचा आहे? 4G आहे माझा मोबाईल. हो सर, म्हणून तुमचं नेट स्पीड कमी चालते. तुम्ही 5G यूज करा की. अरे का आता मग 5G घेऊ बापा मी? अगोदर 2G होता, मी 2G घेतला. तुम्ही 3G लॉन्च केला, मी 3G घेतला. तुम्ही 4G लॉन्च केला, मी 4G पण घेतला. मग का मी नुसता फोनच बदलत राहू? हो सर, पण हे सर्व नेट स्पीड वाढवायकरताच चालू आहे. अरे कशाला वाढीन नेट स्पीड? उलट कमी कमी होत चालली आहे. जर तुम्हाला आणखी काही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असतील तर 2 दाबा. अरे मॅडम तुम्ही म्हणसान तेवढे दाबीन मी, पण तुम्ही माझी नेट स्पीड तर वाढवा. तुम्हाला पैसे कमी पडताय तर रिचार्जचे भाव वाढवा, पण नेट स्पीड द्या ना तुम्ही आम्हाला. हो थोड्या दिवसानंतर रिचार्जचे भाव वाढणार आहे. हो हे बरोबर करता तुम्ही. हे सांगणं नाही पडत तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळे माझा ब्रेकअप होता होता वाचला. आमच्यामुळे मला काही कळलं नाही. अरे मॅडम तुमच्यामुळे माझा नेट स्लो चालते, त्याच्यामुळे मेसेज सेंड नाही होत आहे. त्याच्यामुळे माझ्या गर्लफ्रेंडला वाटते याचं दुसरीकडे पण चालू असेल, म्हणून हा मेसेज लेट पाठवतोय. सॉरी सर, तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारणे असतील तर 3 दाबा. हो मॅडम तुम्ही म्हणसान तेवढे दाबीन मी, पण तुम्ही माझ्या नेट स्पीड वाढवा. मॅडम मी का म्हणतो, तुमच्याकडे असा रिचार्ज प्लॅन आहे का मिस कॉल मारापुरता? नाही नाही, असा कोणीच रिचार्ज प्लॅन नाही आमच्या कंपनीमध्ये. बरं बरं, म्हटलं लग्न झालं का मॅडम तुमचं? नाही नाही अजून नाही. म्हटलं मॅडम माझं पण नाही झालंय. हो का, बरं. म्हटलं काही चान्सेस आहे का मग आपले? फोन ठेव रे भिकाऱ्या, तुझ्याजवळ रिचार्ज करायचे पैसे तर नाहीये. लोकांचं हॉटस्पॉट घेऊन सण नेट चालवतोय आणि म्हणतो माझं नेट चालत नाही. फोन ठेव.